नमस्कार मंडळी, मी दुर्गा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा असा व्हिडिओ असणार आहे झणझणीत मिसळ। तर कोण म्हणतं कोल्हापुरी मिसळ, कोण म्हणतं नाशिकची मिसळ, तर कोण म्हणतं पुणेरी मिसळ। तर आज आपण पूर्ण महाराष्ट्राची मिसळ करणार आहोत, ती पण झणझणीत तरीदार। चला तर मग मंडळी, लगेच आता आपण रेसिपी करायला घेऊया। मिसळ करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी। तर इथं मी पाव किलो मोड आलेली मटकी घेतली। मटकीला ना भरपूर सारी मोड आलेली घ्यायची, म्हणजे चवीला खूप चांगली लागते मिसळ। नंतर गॅसवर लगेच इथं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकायची आणि चांगली खळखळून पाण्याला उकळी आणायची। पाण्याला उकळी आली की लगेच यामध्ये मोड आलेली मटकी टाकून द्यायची आणि एकदा चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायची आणि मटकी मिडियम गॅसवर चांगली आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर 70 ते 80% आपल्याला ही मटकी शिजून घ्यायची आहे। तर मटकी शिजत आलेली आहे बघा। तर आपण बघूया शिजली का नाही मटकी। तर चमचा घेऊन मी इथं मटकी बघितली, तर मटकी आपली मस्त शिजलेली आहे। लगेचच काय करायचं, एका भांड्यावर चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये मटकी टाकून द्यायची, म्हणजे खाली पाणी पडतं आणि वरी मटकी राहते। तर हेच पाणी आपल्याला रश्श्यासाठी वापरायचं आहे। तर हे पाणी टाकलं ना तर रश्श्याला खूप मस्त चव येते, म्हणून हे पाणी टाकून द्यायचं नाही। तर आता आपण वाटण भाजून घेऊया, म्हणजे वाटणाचं साहित्य। तर गॅसवर इथे स्टँड ठेवलेलं आहे, त्यावर आपल्याला कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गॅसवर कांदा खोबरं भाजायचं नसेल तर तुम्ही उभ्या आकारात चिरलेला कांदा तव्यावर भाजून घेऊ शकता आणि खोबऱ्याचे पण काप करून भाजून घेऊ शकता। तर मस्त चांगलं काळपट होईपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। जितकं चांगलं आपण हे वाटण्याचं साहित्य भाजताना तितकी चांगली रश्श्याला चव येते आपल्या, म्हणून चांगलं काळपट होईपर्यंत कांदा आणि आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर दोन्ही पण आपलं भाजून झालेलं आहे, प्लेटमध्ये काढायचं आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण वाटण्याचं साहित्य भाजून घेऊया। तर गॅसवर इथं तवा ठेवलाय, 1 पळी तेल टाकायचं। नंतर यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे, 1 चमचा आपल्याला धने टाकायचे आणि 1 चमचा आपल्याला खसखस टाकायची आणि थोडेसे खडे मसाले। तर खडे मसाल्यामध्ये इथं मी मोठी इलायची, थोडीशी दालचिनी, लवंग आणि मिरे टाकले। तर मिडियम गॅस ठेवायचा आणि थोडंसं आलटीपलटी करून हे साहित्य भाजून घ्यायचे। जास्त पण करपेपर्यंत आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचे नाही, थोडंसंच मिडियम गॅसवर हे साहित्य भाजून घ्यायचंय बघा। तर अशा प्रकारे आपलं हे साहित्य भाजून झालं की लगेच काय करायचं, प्लेटमध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपला कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे। लगेच आता आपल्याला चाकूनं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण बारीक निघन मिक्सरमधून आणि आपल्या रश्श्याला चांगला दाटसरपणा येईल, म्हणून बारीक बारीक कट करून घ्यायचं। तर आपलं खोबरं कट करून झाले बघा, कांदा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। दोन्ही साहित्य आपलं कट करून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता लगेच आपण बारीक वाटण करून घेऊया। तर त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा खोबरं टाकून द्यायचं, भाजलेले मसाले टाकायचे। नंतर आता आपल्याला यामध्ये टाकायच्या लसणाच्या पाकळ्या। तर लसणाच्या पाकळ्या आपण इथं 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। थोडीशी आपल्याला अद्रक टाकायची आहे आणि मुठभर आपल्याला चांगली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला बारीक जितकं होईल तितकं बारीक असं वाटण करून घ्यायचे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पण मी किती बारीक असं वाटण करून घेतले, म्हणजे रश्श्याला चांगला दाटसरपणा येतो आपल्या। तर आपलं वाटण तयार आहे। आता आपण रश्श्याला फोडणी देऊन घेऊया। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकायचं। तर तरीदार मिसळ म्हणली की तेल थोडं जास्त टाकावं लागतं। तर तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकायचा। चांगला कढीपत्ता तडतडला की लगेच यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा टाकला की पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा, चांगला गोल्डन होईपर्यंत। कांदा चांगला गोल्डन रंग होईपर्यंत परतून घेतला की लगेच यामध्ये केलेलं वाटण टाकायचं आणि मिडियम गॅसवर एकसारखं चांगलं परतून घ्यायचंय। ह्या वाटणाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं, थोडासा वेळ लागतो पण रस्सा खूप मस्त लागतो। तर हे बघा मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे कढीनं। तर आता लगेच यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत। तर इथं मी घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायचं, म्हणजे रस्स्याला ना खूप मस्त तरी येते। आणि साधं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले, जे तिखटाचं असतं ते, म्हणजे चांगलं तिखट पण होईल रस्सा। तर अर्धा चमचा इथं हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्या इथं टाकायचा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला आवर्जून टाका, म्हणजे रस्सा खूप मस्त होतो। अर्धा चमचा इथं धना पावडर टाकायची। सर्व मसाले टाकले की एकदा चांगले ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचेत बघा। तर मस्त असा रंग आलेला आहे बघा आपल्या ह्या मसाल्याला। आता लगेच यामध्ये टाकायचे आपण मटकी शिजलेलं पाणी। तर हेच पाणी वापरायचं, म्हणजे रश्श्याला खूप मस्त चव येते। जर तुम्हाला दुसरं पाणी टाकायचं असेल तर तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता आवश्यकतेनुसार। इथं मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं। आता वरून यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय बघा। तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि रश्श्याला आपल्याला झाकून चांगलं 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचंय बघा। तर मस्त आपला खळखळून असा रस्सा शिजत आहे। तर मस्त अगदी दाटसर असा हे झालेला आहे रस्सा। आता यामध्ये आपण शिजलेली 1 वाटी मटकी टाकायची, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तर मस्त आपला तरीदार झणझणीत असा हे
मिसळचा रस्सा तयार आहे बघा. तर आता आपण मिसळ खायला घेऊया. तर इथं मी एका प्लेटमध्ये मटकी टाकली शिजलेली, वरून फरसाण टाकायचा आणि मस्त तरीदार आपल्याला रस्सा टाकून द्यायचा आहे. तर खूप मस्त ही मिसळ झालती, अगदी तरीदार झणझणीत. कोल्हापुरी, नाशिकची, पुणेरी ही सगळी महाराष्ट्राची संपूर्ण मिसळ आपली तयार आहे. खूप मस्त चवीला अप्रतिम झालती. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप मस्त होते आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, अजिबात विसरू नका.